होतं, त्यांचे वकील बाजू मांडत होते, कोकाटेंचे वकील। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि या सगळ्या सुनावणीवरून, युक्तिवादावरून हायकोर्ट नेमकं काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवण्याची जी शिक्षा केलेली होती कनिष्ठ न्यायालयानं ती कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना कधीही अटक होणार असं दिसत होतं। त्यांच्यासाठीचं अटक वॉरंट सुद्धा जारी झालं होतं, पण दुसरीकडे कोकाटे मात्र हॉस्पिटलाइज आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशामध्येच आता आज ही जी हायकोर्टामध्ये होणारी सुनावणी आहे, होत असलेली सुनावणी आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण याच्यानंतर या सुनावणी दरम्यानच कदाचित मेडिकल बुलेटिन जारी केलं जाऊ शकतं, त्यांच्या तब्येतीची माहिती दिली जाऊ शकते आणि त्याचबरोबर हा जो निर्णय आहे हायकोर्टाचा तोही अतिशय महत्त्वाचा आहे। कारण युक्तिवाद जे मुद्दे राहिलेले आहेत आतापर्यंत कनिष्ठ न्यायालयामध्ये किंवा सत्र न्यायालयामध्ये ते मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। कोकाटेंनी कोणतेही खोटे पुरावे दिले नाही किंवा कागदपत्र दिलेले नाहीत असं कोकाटेंचे वकील सांगतायत। चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही असंही कोकाटेंच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। मात्र फसवणूक केल्याचं म्हणत जे कनिष्ठ न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं कोकाटेंना आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षा सुद्धा सुनावलेली होती। त्यामुळेच एकदा नाही तर कनिष्ठ न्यायालयामध्ये एकदा त्यांना दोषी ठरवण्यात आलं, त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आणि तिथंही त्यांची ती शिक्षा कायम ठेवण्यात आली होती आणि आता हायकोर्टामध्ये आज ही सुनावणी होतीये। ज्यावेळेला ही शिक्षा सुनावली गेली सत्र न्यायालयाकडून त्यावेळेला सुद्धा कोकाटेंनी अपील केलेलं होतं, धाव घेतलेली होती हायकोर्टामध्ये, मात्र तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला होता आणि आज जेव्हा ही सुनावणी होतीये ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण याच्यानंतर आता पुढे नेमकं काय होणार ते ठरणार आहे। आज कोर्टाचा जो काही निकाल येईल त्यावरूनच पुढे आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद तर गेलेलं आहे, मात्र त्यांची आमदारकी सुद्धा जाणार का हेही आजच्या या निकालावर ठरणार आहे। तर साधारणतः 3 वाजता ही सुनावणी सुरू झाली आहे आणि आतापर्यंत कोकाटेंच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे। जे घर मिळवण्यासाठी अल्प उत्पन्न गट म्हणजे कमी ज्यांचं उत्पन्न असतं त्यांच्यासाठीची जी घरं असतात, सरकारी योजनेमधून म्हाडाची जी घरं मिळत असतात त्या घरासाठी जेव्हा अर्ज केलेला होता त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न कमी होतं, पण प्रत्यक्षात जेव्हा या घराचा ताबा मिळाला तोपर्यंत हे उत्पन्न वाढलं होतं असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर ही सुनावणी सुरू आहे। तर कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केलं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केल्याचा दावा आता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता दोन्ही बाजूची ज्यावेळेला युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही असं वकील म्हणत होते कोकाटेंचे, तर दुसरीकडे आता याचिकाकर्त्यांचा हा दावा। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। या सुनावणीचे प्रत्येक अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पुन्हा एकदा त्यांच्याकडे आपण जाऊयात। प्रणाली, आता याचिकाकर्त्यांकडून नेमका काय दावा केला जातोय, आत्ताचे या सुनावणीचे अपडेट्स काय आहेत? याचिकाकर्त्यांकडनं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1989ला ज्यावेळेला हा अर्ज करण्यात आलेला होता त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांनी ॲडव्होकेट ते वकील असल्यामुळे वकिली व्यवसायातून 1,500 रुपये आणि इतर व्यवसायातून 2,500 रुपये असं त्यांनी उत्पन्न दाखवलेलं होतं। आणि प्रत्यक्ष ज्यावेळेला त्यांना 1994ला ज्यावेळेला त्यांना ताबा मिळालेला होता किंवा देण्यात येणार होता त्यावेळेचा जो काही उत्पन्न होतं याच्यामध्ये तफावत आहे आणि त्यांनी त्यामुळं सरकारी घर लाटलं किंवा सरकारची फसवणूक करून म्हाडाचं घर मिळवलं असा त्यांच्यावर आरोप आहे। ज्या प्रकरणामध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावलेली होती। पुढे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी अर्ज केलेला होता, परंतु त्या न्यायालयानं सुद्धा त्यांची जी शिक्षा आहे ती कायम ठेवली आणि नुसतीच कायम नाही ठेवली तर त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये सुद्धा काल अरेस्ट वॉरंट काढा अशा पद्धतीची याचिकासुद्धा काल जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेली होती। आणि दरम्यानच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे हे राज्याचे सुरुवातीला कृषी मंत्री आणि त्यानंतर आपण बघतोय की ते क्रीडा मंत्रीसुद्धा आहेत, म्हणजे होते असं म्हणावं लागेल कारण आता त्यांचा राजीनामा झालेला आहे, ते मंत्रिपदावरून पायउतार झालेले आहे। परंतु ते मंत्रिपदावर असताना न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवली आणि हे प्रकरण अगदी कधी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकरण पुढे आलेलं असल्यामुळे शासनाची प्रतिमा अत्यंत मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि म्हणून ही कारवाई जी आहे
ती केली जावी किंवा कारवाई करावी असा जोर प्रचंड वाढलेला होता, तसा दबाव शासनावर येत होता आणि परिणामी आपण बघितलं की जरी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये म्हणजे आज जी सुनावणी होतीये, आपण जी सुनावणी पाहतो आहोत, या सुनावणीच्या पूर्वीच काल संध्याकाळी आपण बघितलं की अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलेला जो राजीनामा होता, तो राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुढच्या कारवाईसाठी पाठवला. पुढच्या कारवाईमध्ये राज्यपाल यांनी त्यांचा मंत्रिपदाचा जो राजीनामा आहे, कारण राज्यपालांकडनं तसं पत्र मिळून निर्णय जरी किंवा ते मंत्रिमंडळ जरी मुख्यमंत्र्यांचं असलं तरीही स्वाक्षरी मात्र त्याच्यावर राज्यपालांची असते, कारण राज्यपालांच्या अंतर्गत हा सगळा कारभार होत असतो आणि त्यामुळं राज्यपालांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याचं पत्रसुद्धा आज सकाळी राजभवनातून बाहेर पडलं आणि ते म्हणजे प्रसारित करण्यात आलं एक प्रकारे. आणि आता आपण पाहतो आहोत की दरम्यानच्या काळामध्ये आज सुनावणी होती आहे. माणिकराव कोकाटे यांची मुलगीसुद्धा सध्या कोर्टरूममध्ये उपस्थित असल्याचं कळते आहे. ती सुद्धा राजकीय भवितव्य आजमावू पाहती आहे. येत्या कालावधीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघ किंवा आजूबाजूच्या परिसरातून त्यांची कन्या ही सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू पाहती आहे आणि आत्ताच्या घडीला तीसुद्धा कोर्टरूममध्ये उपस्थित आहे. रवी कदम आणि अनिकेत निकम असे 2 वकील माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत, तर सरकारी वकीलसुद्धा कोर्टामध्ये उपस्थित आहेत. आत्ताच्या घडीला एक महत्त्वाचा मुद्दा जो कदाचित कोर्टाने याकरता ग्राह्य धरला, याच्यापूर्वी यावर चर्चा झालेली नसावी. जसं मी म्हणाले की जेव्हा तुम्ही वरच्या न्यायालयामध्ये अपील करता किंवा याचिका करता त्यावेळेला तुम्हाला असे मुद्दे सांगावे लागतात जे मुद्दे खालच्या न्यायालयानं विचारात घेतले नाही. एक मोठा दावा जो आहे तो आता रवी कदम यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. की त्यांना फॉर्जरी म्हणजे माणिकराव कोकाटे यांना फसवणूक या प्रकरणामध्ये त्यांच्यावर त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे, परंतु मी कुठलीही फसवणूक केलेली नाही असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे. कागदपत्रावरच्या सह्या या माझ्याच आहे, मी कुठलेही खोटे पुरावे दिलेले नाही असं ते म्हणत आहेत. माहिती चुकीची असली म्हणजे ती फसवणूक आहे असं म्हणता येणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटे यांची मुलगीसुद्धा कोर्टरूममध्ये उपस्थित आहे. त्यांचा दावा हाच आहे की ज्या वेळेला त्यांनी अर्ज केला त्यावेळेचं त्यांचं उत्पन्न जे त्यांनी दाखवलं आहे ते खरं उत्पन्न आहे, त्यावरच्या सह्या या माझ्याच आहेत आणि मी कुठलंही खोटं उत्पन्न दाखवलं नाही, परंतु प्रत्यक्ष ताबा मिळायच्या वेळेला मात्र ते उत्पन्न वाढलेलं होतं. परंतु दरम्यान 5 वर्षाचा कालावधीसुद्धा गेलेला आहे आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न हे वाढू शकतं. साधारणपणे आपण सगळेच जण म्हणजे जे नोकरी करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की 5 ते 10% उत्पन्न हे दरवर्षी तुमचं वाढतं. अशा पद्धतीचा एक अंदाज जो आहे तोच बांधून पुढचे आराखडे केले जात असतात किंवा तुम्हाला मिळणारं जे इन्क्रिमेंट आहे ते सुद्धा साधारणतः त्याच पर्सेंटेजमध्ये पकडलं जातं. तर त्यामुळे जरी तो व्यावसायिक असला, जरी त्याची दर महिन्याला पे स्लिप निघत नसली किंवा त्यांचं उत्पन्न निश्चित नसलं तरी ते कमी जास्त होऊ शकतं, कारण व्यावसायिकांच्या बाबतीत ते कमी जास्त होतं. आणि त्यामुळं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं जे वाढलेलं उत्पन्न आहे ते वाढलेलं उत्पन्न मी दाखवलं. त्यामुळे न अर्ज करताना मी खोटं उत्पन्न दाखवलेलं होतं, न प्रत्यक्ष ज्यावेळेला मला ताबा मिळणार होता त्यावेळेला मी खोटं उत्पन्न दाखवलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामध्ये तफावत असणं म्हणजे शासनाची फसवणूक करणं नाही. त्यामुळे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की मी शासनाची कुठलीही फसवणूक केलेली नाही, परंतु एकच घर म्हणजे म्हाडाचं एकच घर तुम्ही मिळवू शकता. त्यावेळेला नियम काय होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर, स्वतःच्या भावाच्या नावावर अशा 4 सदनिकांचा हा खरं तर मुद्दा आहे. तर त्यामुळे त्या मुद्द्यांवर माणिकराव कोकाटे यांचे वकील काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मुद्दा आहे प्रणाली, तो म्हणजे कोणतंही घर नसायला पाहिजे तुमच्या नावावर, इतर कोणतीही मालमत्ता नसायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते घर मुख्यमंत्री कोट्यातून मिळतं असाही एक नियम मागच्या वेळेला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली होती सत्र न्यायालयामध्ये त्यावेळेची ही माहिती आहे. तर असा एक नियम आहे आणि त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामध्येच त्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे. आता जेव्हा फसवणूक झाली नाही असं त्यांचे वकील म्हणतायत, दावा करतायत, त्याच वेळेला माणिकराव कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केलं होतं असा दावा याचिकाकर्त्यांकडून केला जातोय. तो दावा कसा खोडला जातोय, माणिकराव कोकाटेंच्या वकिलांकडून खोडला जातोय का, हाही मोठा सवाल आहे.
खूप मुद्दे यामध्ये आहेत. जसजसा काळ जातो तसं तसे नियमांमध्ये बदल होत राहतात. म्हाडांच्या नियमांमध्ये तर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे आणि हे मुळात हे फार जुनं प्रकरण आहे. ज्या वेळेला म्हणजे म्हाडाची स्थापना झाली असेल त्यावेळेच्या काळातलं हे प्रकरण आहे. तर त्यावेळेला तुमचं त्या रिजनमध्ये म्हणजे म्हाडाची जे वेगवेगळे रिजन आहे म्हणजे जसं आपण मुंबई किंवा MMR रिजनमध्येच बघितलं तर कोकण हा एक वेगळा परिमंडळ आहे, मुंबई हा एक वेगळा परिमंडळ आहे. मुंबई परिमंडळामध्ये ज्याचं घर आहे तो व्यक्ती कोकण परिमंडळामध्ये घर घेऊ शकत होता. कोकण परिमंडळामध्ये ज्याचं घर आहे तो मुंबईत घर घेऊ शकत होता. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी 2019च्या सरकार त्यांचं ज्या वेळेला जात होतं किंवा त्यांचा कार्यकाळ संपत होता तेव्हा शेवटी एक नवीन नियम पारित केला की सरकारी योजनांमध्ये, मग पूर्वीच्या काळी असं होतं की मधून तुम्ही वेगळं घर घेऊ शकत होता, सिडकोमधून तुम्ही वेगळं घर घेऊ शकत होता, म्हणजे एकच व्यक्ती या वेगवेगळ्या योजनांचा वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेऊ शकत होता. परंतु 2019ला हा नियम झाला की कुठल्याही सरकारी योजनेमार्फत एक व्यक्ती एकच घर घेऊ शकतो. सोबत हा नियम पूर्वीपासूनच होता की त्या व्यक्तीच्या नावावर घर असू नये. परंतु माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्या नावावर एक घर असताना त्यांनी दुसरं घर घेतलं का या मुद्द्याबद्दल मला तितकीशी माहिती नाही. परंतु त्यांच्या पत्नीच्या नावावर, त्यांच्या मुलाच्या नावावर, त्यांच्या आईवडिलांच्या नावावर, कुणाच्याही नावावर जर घर असेल तर त्यांना त्यांच्या नावावर दुसरं घर घेण्याचा अधिकार हा आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी त्यावेळेला त्यांच्या नावावर घर नाही असं दाखवून त्यांनी किंवा जसं आता या ठिकाणी खोटं रेशन कार्ड म्हटलं जात आहे तर असं असतं की लग्न झाल्यानंतर मुलाचं एक वेगळं रेशन कार्ड तयार केलं जाऊ शकतं. मूळ कुटुंबाचं एक रेशन कार्ड जर असेल त्यावरचं नाव कमी करून स्वतंत्र रेशन कार्ड तयार केलं जाऊ शकतं. त्यामुळे त्याला काही फॉर्जरी म्हणता येणार नाही. त्यामुळे नेमकी त्यावेळची परिस्थिती काय होती हे बघून आता हे जे काही कोर्टामध्ये पुरावे दिले जात आहेत त्या आधारावर ह्या गोष्टी बघितल्या जातील. परंतु आत्ता मी जसं सांगितलं की म्हाडाच्या नियमांमध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये खूप फरक झाला आहे.